आई आज काय स्पेशल? चिकन पप करूया. आपल्याकडे ओव्हनच नाहीये. बिना ओव्हनचं करूया, बघूया जमते की नाही ते. हा चालेल. चिकन पप बनवण्यासाठी मी इथे अर्धा किलो चिकन किमा घेतलेला आहे. त्यासाठी आपण 2 बारीक चिरलेले कांदे आणि 1 टोमॅटो घेऊया. चिकन किमा शिजवण्यासाठी तव्यामध्ये 1 चमचा तेल घालूया. त्यामध्ये कांदा शिजवून घेऊया. कांदा शिजला की त्यात टोमॅटो घालूया. टोमॅटो नरम झालं की त्यामध्ये 1 चमचा आलं लसूण मिरची कोथिंबीरची पेस्ट, पाव चमचा हळद, 1 चमचा घरगुती कोळी मसाला, 1 चमचा चिकन मसाला घालूया आणि हे सर्व साहित्य एकजीव करून घेऊया. इकडे आपले मसाले देखील शिजलेले आहेत. आता आपण त्यामध्ये हा खिमा घालूया आणि ह्याला आपण परतवून घेऊया. जोपर्यंत मसाला ह्यामध्ये मुरत नाही तोपर्यंत आपण ह्याला एकजीव करून घेऊया. आता त्यामध्ये चवीपुरतं मीठ घालूया. मीठ सगळीकडे मुरण्यासाठी आपण त्याला कालत्याच्या मदतीने मिक्स करून घेऊया. हा खिमा एकदम सुका तयार करा आणि अजिबात पाण्याचा थेंबसुद्धा नसला पाहिजे. एकीकडे आपण पीठ मळून घेऊया. त्यासाठी 1 बाउल भरून मैदा, चवीपुरतं मीठ, 2 चमचे साजूक तूप घालूया. ते गरम करून त्या पिठावर घालूया. आता हे पीठ आपण हाताच्या मदतीने चोळून घेऊया. असा पिठाचा गोळा तयार झाला पाहिजे. थोडं थोडं पाणी घालून आपण हे पीठ मळून घेऊया. हे कणिक पातळ ठेवू नका, घट्टसरट ठेवा. आता आपण यावर 10 मिनिटे ओलं कापड ठेवून देऊया. दुसरीकडे एका वाटीमध्ये 2 चमचे तूप आणि 2 चमचे मक्याचं पीठ घालूया आणि हे सर्व मिक्स करून घेऊया. पिठाचे छोटे गोळे करूया आणि लाटणीने एकदम पातळ असे लाटून घेऊया. त्यामुळे हे पफ एकदम असे क्रिस्पी तयार होणार. आता आपण तयार केलेलं मक्याच्या पिठाचं आणि तुपाचं मिश्रण यावर लावूया. असे आपण 4 थर एकावर एक लावून घेऊया. आता आपण त्याला रोल करायला सुरुवात करूया. अशा पद्धतीने आपल्याला घट्टसर रोल करून घ्यायचा आहे. रोल करून झालेला आहे. आता आपण कापून घेऊया. तुम्ही बघू शकता छान असे पदर देखील सुटलेले आहेत. अशा पद्धतीने आपण मध्यभागी प्रेस करून घेऊया जेणेकरून ते पदर छान असे तयार होतील. इकडे आपलं पाणसुद्धा लाटून झालेलं आहे. आता आपण कडेने पाणी लावून घेऊया. आता त्यात 1 चमचा चिकनचा खिमा घालूया आणि ते पान बंद करून घेऊया. आता हे पान बंद करताना आपल्याला कडेकडेला जास्त दाब नाही द्यायचा आहे. एकीकडे आपलं तेलसुद्धा गरम झालेलं आहे. आता आपण त्यामध्ये एक एक करून ह्या फ्राय करून घेऊया. हे पफ फ्राय करताना आपल्याला मंद आचेवर फ्राय करून घ्यायचं आहे. त्यामुळे लेअरसुद्धा छान असे सुटले जातात. आपल्या इकडे चिकन पफ किंवा तुम्ही पॅटीस बोलू शकता हे तयार झालेले आहेत आणि लेअर तर बघा 1 नंबर असे सुटलेले आहेत आणि हे एवढे क्रिस्पी झालेले आहेत. तुम्हाला याच्या आवाजावरूनच तर कळालं असेल. हे जेवढे दिसायला भारी आहेत ना तेवढेच चवीला 1 नंबर लागतात. चिकन पफची रेसिपी आवडली असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.